आज आमच्या घरात मौत झाली, आम्ही तरी लोकांना सांगून दिलं हे करून टाका, तरी ते लोकांनी कोरले नाही। आज आम्ही मौतीची जागा बदलून घेतली, घरात पाणी आणि कसं करायचं, भाड्याच्या घरात आणि तरी ते पाणी आणि पैपाची घरात पाणी, आमचे साप बी नाही इथं, लहान लहान मुली आमच्या घरी, हे लोक करू देत नाही। नगरपालिकाला साहेबांनी टायमावर काय नाही, आणि कुठं जायचं, नगरपालिकेत गेलं तरी नाही झालं, गेलं तरी साहेब नव्हते, आणि काय करायचं, साहेब आले तरी त्यांनी करून दिले नाही। पूर्ण गल्ली मोर्चा काढले, त्यांना सांगितलं की आमच्या घरात मौत झाली, जवान मुलगा वारलाय 30 वर्षाचं, तरी या लोकांनी ते पाणी करू दिलं आणि आम्हाला शेवट मौतीचं जागा बदल करून आम्ही दुसरीकडून घेऊन गेलो। त्यांना उभं राहायला सुद्धा पाणी, आम्ही घरपट्टी नळपट्टी सगळं भरतो, पण हे लोक काहीच करत नाही। तर याला करायचं काय आणि कुठं जायचं, आता बघून जाता काहीच करत नाही, हे म्हणतात काहीच करत नाही, सगळं नाल्यात आमच्या घरात मौत प्यायला पाणी नव्हतं। हा कोणता नगर आहे आणि हरिओम नगर आहे, 5 नंबर वाडी। हरिओम नगर मधला हा कोणता भाग आहे? मैतर कॉलनीच्या मागे राहतो सर आम्ही। ते पाणी कोरा ते कोरत नाही सर, नाला काढू देत नाही, मग हे पाणी जाईल कुठं? ही समस्या पावसाळ्यात सोडून नाही, हा दरवर्षी सर 2 पाऊस पडले, 2 पाणीची थोडं पाणी पडलं तर ते नाल्याचं पाणी डायरेक्ट घरात दिसतं सर, किती बी केलं तरी बी। उन्हाळ्यामध्ये सुद्धा आम्हाला प्रॉब्लेम आहे, पण हे लोक काहीच करत नाही। आम्ही तिथे जाऊन उपाशी बसलो तिथे, तरी ते लोक काहीच करत नाही। आज त्यांना एवढी बिचारा वाटली, आमच्या घरात जवान 30 वर्षाचा मुलगा मेला, तरी बी त्यांनी काहीच कारवाई केली नाही। आम्ही नगरपालिकेत बी गेलो तरी त्यांनी काहीच केलं नाही, तेवढे ते घाबरून गेले, त्यांनी कोरले नाही दादा। आणि परत आम्ही मौतीची जागा बदलून घेतली, एवढी रोडावर यांनी घाण करून ठेवलेली, आम्ही जायचं, आमचं नळपट्टी घरपट्टी सगळं भरतो आम्ही।